काँग्रेसचे रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता, तर पक्षप्रवेश सुरू आहेत. लोक येत आहेत. धंगेकरांच्या पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर शिंदेंची सूचक प्रतिक्रिया. तर वैयक्तिक कारणासाठी शिंदेंना भेटलो, धंगेकरांची प्रतिक्रिया. ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते शिवसेनेच्या वाटेवर. रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे, सुभाष बने, गणपत कदम, चंद्रकांत बोकाटे शिवसेनेतल्याची चर्चा. काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मुक्तागिरी बंगल्यावर भेट. धंगेकरांसोबत काँग्रेस नेते हुसेन दलवाईंनीही शिंदेंची भेट घेतली. काँग्रेसच्या दोन नेत्यांनी भेट घेतल्यानं चर्चेला उधाण. ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर शिवसेनेत प्रवेश करणार. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात प्रवेश. ठाकरे गटाला मोठा धक्का. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अभिषेक वर्मांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. अभिषेक वर्मा हे एक भारतीय अब्जाधीश. मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित. आता उपोषण होणार नाही. समोरासमोर लढाई होणार. मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुंबईत आंदोलन करणार. मनोज जरांगेंचा इशारा. मराठा समाजाच्या संदर्भात महायुतीच्या सरकारनं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. तर कायद्याच्या चौकटीतील मागण्या निश्चितपणे मान्य करू, अशीही दिली प्रतिक्रिया. पालकमंत्रीपदाचा वाद तुमच्या आशीर्वादानं नक्की सुटेल. चेंबूरमधील कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. मंत्री धनंजय मुंडेंनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली. धनंजय मुंडेंचा आजचा मुक्काम भगवानगडावर. धनंजय मुंडेंविरोधातील पुराव्यांचा पेनड्राईव्ह अजितदारांच्या पीएला दिला. आमदार सुरेश धसांचा दावा. तर धसांनी कोणताही पेनड्राईव्ह दिला नाही. धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळले. यामुळे बैठकीत काहीसा गोंधळ झाला. मात्र अजित पवार मोठ्या आवाजात बोलतात. सभागृहात कमालीची शांतता. गुन्हेगारी कमी करा, चुकीची कामं करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. बीड जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री अजित पवारांचा इशारा. पालकमंत्री अजित पवारांनी घेतली बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक. प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या नेटाने पार पाडाव्यात, अजित पवारांच्या सूचना. जवळपास 2 तास चाललेल्या बैठकीत जिल्हा पातळीवरील नागरी समस्या सुरक्षेबाबत अधिकाऱ्यांना अजित पवारांच्या सूचना. खंडणी मागितल्याचं कानावर आल्यास मकोका लावणार. रिव्हॉल्व्हर लावून फिरणाऱ्यांचा परवाना रद्द करणार. तथ्य असेल तिथे कारवाई अटळ. बीड जिल्ह्याचा चार्ज घेतात अजितदारांचा कडक इशारा. हा माणूस नशीबवान, सगळं होऊन अजितदारा छातीचा कोट करून उभे. धनंजय मुंडेंचं नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट. अजितदारांना सर्व पुरावे देऊनही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही. कार्यकर्त्यांवर खंडणीचा आरोप असताना मुंडेंवर मकोका का नाही? अंजली दमानी यांचा अजित पवारांना सवाल. बीडमधील गुन्हेगारी संदर्भात डीपीडीसीच्या बैठकीत सांगितलं. गुन्हेगारांवर कारवाई होणार. आरोपींना फासावर लटकवणार. अजितदारांचं आश्वासन. काम करताना जातपात बघू नका. स्वतःची प्रतिमा जनमानसात चांगली ठेवा. मी तुमच्या जवळचा, मात्र चुकीचं वागू नका. खपवून घेणार नाही. अजितदारांचा इशारा. सोडणार नाहीची भाषा अजितदारांनी करू नये. संजय राऊतांचा टोला. अजित पवारांसह त्यांच्या अनेक नेत्यांवर भाजपकडून आरोप झाले. मग मुक्ततेसाठी भाजपमध्ये जाऊन गंगास्नान केलं. अजित पवारांच्या मकोकावरील वक्तव्यावर राऊतांची टीका. आधी गुन्हे घडले त्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करा. गुन्हेगार आणि त्यांना मदत करणारे बीडची बदनामी करतात. अजितदारांच्या बीड दौऱ्यावरून धनंजय देशमुखांची विनंती. अजित पवारांसोबत भेट झाली नाही. संतोष देशमुखांची हत्या करणारे कोण हे एसआयटीला माहिती आहे. धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. तर गुन्हेगारांना सोडणार नाही. अजितदारांचं आश्वासन. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार जे बोलले तीच आमची अधिकृत भूमिका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. सुप्रिया सुळेंकडून पुन्हा मागणी. बीड प्रकरणावर सुप्रिया सुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार. परळीतल्या राखेच्या विक्रीशी माझा संबंध नाही. राखेचे ट्रक झाकून न्यावे. प्रदूषण झाल्यास कारवाई करणार. पंकजा मुंडेंचा इशारा. संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे संतापले. सहकाऱ्यांना पोलिसांनी अडवल्यानं दानवे संतप्त. इथे काय तलवारीने भांडण होणार आहेत का? तुम्हाला लोकांना थांबवण्याचा अधिकार कोणी दिला? दानवेंचा सवाल. डीपीडीसीच्या बैठकीत पोलीस हाऊसिंग प्रश्नावर आमदार कालिदास कोळंबकर भाऊक. अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित. गृहनिर्माण आणि नगरविकास विभाग आपल्याकडे असल्यानं लवकर निर्णय घ्या. पोलिसांवर अन्याय होऊ देऊ नका. कोळंबकर यांची एकनाथ शिंदेंकडे मागणी.
पुणे जिल्ह्यातील शिक्षणाच्या दर्जावरून सत्ताधारी आमदार आणि खासदारांकडून अजित पवारांसमोर प्रश्न उपस्थित. शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज असल्याचं मत व्यक्त. आमदार विजय शिवतारे आणि खासदार मेधा कुलकर्णींकडून मुद्दा उपस्थित. पुणे जिल्हा नियोजन समितीत नामनिर्देशित सदस्यांमध्ये शिवसेना आमदारांना डावललं. सदस्यपदी भाजप. अजित पवारांच्या आमदारांची वर्णी. सरकारने काढलेल्या GRचा अभ्यास करून भाष्य करेन. शिवप्रतिक्रिया. पालखी मार्गाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. विजय शिवतारेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर पालकमंत्र्यांचे आदेश. पुणे जिल्हा नियोजन बैठकीत पालखी मार्गावरून चर्चा. धुळे शहर विकासासाठी ठोस कृती कार्यक्रम राबवा. पालिकेच्या आढावा बैठकीत खासदार शोभा बच्छाव यांच्या सूचना. मूलभूत नागरी सोयीसुविधा प्राधान्यानं पुरवण्याचे शोभा बच्छाव यांचे पालिकेला आदेश. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. राष्ट्रपती मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करणार. अधिवेशनापूर्वी नवी दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी नड्डांची भेट घेतली. भाजप कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच भेट. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप 1 नंबर राहील. बैठकीत चव्हाणांची नड्डांना ग्वाही. निकालानंतर महाराष्ट्रात इतका सन्नाटा कधीच नव्हता. संघाचे लोकही मला म्हणाले इतना सन्नाटा क्यों है भाई. निवडून आलेल्यांना सुद्धा शंका. राज ठाकरेंकडून विधानसभा निकालाची चिरफाड. एक खासदार असणाऱ्या अजितदारांना 42 जागा. मात्र 8 खासदार निवडून आलेल्या शरद पवारांच्या पक्षांचे फक्त 10 आमदार येतात. राज ठाकरेंनी विधानसभेतील निकालाचं गणित मांडलं. कथित बोगस मतदानावर पक्षांसह लोकांची आयोगाकडे खुलाशाची मागणी. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर सतेज पाटलांची प्रतिक्रिया. आपण दिलेलं मत कुठे जात आहे हा प्रश्न लोकांना पडला. सतेज पाटलांची प्रतिक्रिया. स्वतःच्या घरातील दाणू पराभवानंतर 1.5 महिन्यांनी शॉक लागला. मुलाचा पराभव झाला. जागा का निवडून आल्या नाहीत त्यावर आता बोला. आमदार अमोल मिटकरींचा राज ठाकरेंवर पलटवार. भाजपने कधी तडजोडीचं राजकारण केलं नाही. राज ठाकरेंचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न. अर्धवट माहितीच्या आधारावर राष्ट्र प्रथम आणि राष्ट्र निर्माणाच्या आधारावर तडजोड केली नाही. आशिष शेलार यांचा राज ठाकरेंवर पलटवार. विधानसभेचा निकाल अनाकलनीयच होता. बरं झालं राज ठाकरेंना उशिरा का होईना हे सगळं कळालं. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. मग युती कधी होत आहे. लग्न सोहळ्यात मिलिंद नार्वेकरांचा चंद्रकांत पाटलांना मिश्किल सवाल. तर मीही त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय. चंद्रकांत पाटलांचं सूचक उत्तर. चंद्रकांत पाटील आमचे जुने मित्र. दादांप्रमाणे इतर नेत्यांच्याही भावना असू शकतात. संजय राऊतांचा दावा. तर दिल्लीत शहांचा उदय झाल्यावर शिवसेना भाजप युती संपुष्टात येण्याचंही सूचक वक्तव्य. लग्नात भेटल्यामुळे युती होते असा भाबडा विचार करू नका. लग्नात भेटीगाठी होत राहतात. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांच्या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मुंबईच्या दादर माहीम प्रभादेवी परिसरात एकनाथ शिंदेंचा पाहणी दौरा. मी सामनाच्या अंगणात आलो पण सामना करायला आलो नाही. उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत शिंदेंचं मिश्किल वक्तव्य. 15 वर्ष आमदार असताना लोकांची चिंता वाटली नाही. लोकांनी सरवणकरांना आराम करायला सांगितलं. त्यांनी आराम करावा. महेश सावंत यांची सदा सरवणकरांवर टीका. रणजितसिंह मोहितेंचं अभिनंदन केल्याचं बावनकुळेंचं पत्र व्हायरल. रणजितसिंह मोहितेंवर कारवाई करा. माजी आमदार राम सातपुतेंची मागणी. सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये विकास कामांच्या ठेक्यावरून राडा. भाजप आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची. अरविंद केजरीवाल भ्रष्टाचाराचे सरदार निघाले. खोटं बोलण्याची स्पर्धा ठेवली तर सगळे अवॉर्ड केजरीवाल घेऊन जातील. प्रचारादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांची केजरीवाल यांच्यावर टीका. स्वप्नातील भारत विकसित करण्यासाठी दिल्लीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणं गरजेचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तर केजरीवालांमुळे दिल्लीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची फडणवीसांची टीका. अध्यक्षपदाबाबत कोणती चर्चा सुरू यावर बोलणं संयुक्तिक नाही. तर श्रेष्ठी जो निर्णय घेतील सर्वांना मान्य असेल. प्रदेशाध्यक्षपदावर काँग्रेस नेते सतेज पाटलांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी जय भवानी जय शिवाजी घोषणा सोडून सोनिया गांधी जिंदाबाद बोलायला सुरुवात केल्यानं अधोगती. आमदार दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला. तर अंबादास दानवेंच्या टीकेला उत्तर. जातीय तेढ निर्माण करण्यासाठी नितेश राणेंनी पत्र लिहिलं. नितेश राणेंनी लिहिलेल्या बुरखा बंदच्या पत्रावर शरद कोळींची टीका. नितेश राणे यांच्या बुरखाबंदीच्या मागणीला अमीन पटेल यांचा विरोध. शाळांमध्ये असे विषय येता कामा नयेत. शिक्षण मंत्र्यांनी यावर उत्तर द्यायला हवं. अमीन पटेल यांची मागणी. नितेश राणेंनी कॉपीबाबत वक्तव्य केलं. वेगळा अर्थ काढू नका. दीपक केसरकरांकडून नितेश राणेंच्या वक्तव्याचं समर्थन. तर नितेश राणेंना खोटं बोलण्याची सवय. माजी आमदार वारिस पठाण यांची नितेश राणेंवर टीका. अजित पवारांनी पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला.
नवले पुलाच्या कामाची देखील अजित पवारांकडून पाहणी. वाहतूक समस्येबाबत अजित पवारांची आढावा बैठक. सावंगीतील शाळेत 14 वर्षीय मुलीवर हल्ल्याची घटना. अत्याचार प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्या शाळेला टाळं लावा. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन बैठकीत दानवे आक्रमक. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी मागील 10 दिवसांपासून बेपत्ता. अपहरण प्रकरणी 4 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. मात्र अशोक धोडींचा सख्खा भाऊ अविनाश धोडी फरार. 10वी-12वीच्या परीक्षेसंदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय. विद्यार्थ्यांकडून कॉपी आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यताच रद्द होणार. सरसकट केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक अदलाबदलीचा निर्णय मागे. अपहरण केलेल्या 3 वर्षाच्या मुलीची मुंबई पोलिसांकडून काही तासात सुटका. अज्ञात महिलेने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मुलीला पळवलं होतं. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीव देण्याचा सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा इशारा. मुलाच्या मृत्यूला 1.5 महिना उलटूनही पोलिसांवर गुन्हे दाखल नाही, याला जबाबदार मुख्यमंत्री. सोमनाथच्या आईचा आक्रोश. पुण्यात पाण्याचा प्रश्न पेटला. पाणी प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन. पाणी प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गटाचा हंडा मोर्चा. आंदोलकांनी अधिकाऱ्यांवर हंडे फेकले. सांगलीच्या कृष्णा नदीतील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर. नदीपात्रात नाल्याचं दूषित पाणी. पालिका आणि प्रदूषण महामंडळाकडून कारवाई होत नसल्याची नाराजी. अंबरनाथमध्ये शिक्षकांची शाळेबाहेर फ्रीस्टाईल हाणामारी. शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केल्याचा शिक्षिकेचा आरोप. हाणामारीत शिक्षिका जखमी. घटना सीसीटीव्हीत कैद. मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल. सांगलीच्या आटपाडीमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार. बैलगाडी शर्यतीसाठी 10 एकर क्षेत्रावर मैदान तयार. स्पर्धेसाठी 150हून अधिक बैलगाडी होणार सहभागी. सोयाबीन विक्रीसाठी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा. हमी भावानं सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत आज संपणार. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरीला मोठी मागणी. बाजरीला 2,200 पासून 3,000 रुपयांपर्यंत भाव. कृषी उत्पन्न बाजार समिती 550 क्विंटल बाजरीची आवक. मधुमक्षिका पालनात शेतकऱ्यांनी सहभाग वाढवावा. अहिल्यानगर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन. मधुमक्षिका पालनासाठी शासनाकडून अनुदान आणि 1 लाख रुपयांचं विमा संरक्षण. नंदुरबारच्या नवापूरमधील भोकळझर इथे महिलांकडून मशरूम शेतीचा प्रयोग यशस्वी. शेतीतून लाखोंचं उत्पन्न मिळालं. तालुक्यातील 25 लाभार्थ्यांकडून मशरूमचं उत्पादन. नंदुरबार जिल्ह्यात पपई पिकावर मोझेक रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी संकटात. कुंभमेळा सुरू असल्यानं जिल्ह्यात पपईला मोठी मागणी. नंदुरबारमध्ये सूर्यफूल पिकाच्या लागवडीमध्ये वाढ. मात्र भाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत. शेतकऱ्यांकडून खरीप हंगामात 9.10 हेक्टर क्षेत्रावर सूर्यफुलाची पेरणी. धाराशिवच्या उमरगामधील बलसूर शिवारात शॉक लागून 2 शेतमजुरांचा मृत्यू. घटनेमुळे परिसरात हळहळ. पिकाला पाणी देण्यासाठी गेले असताना घडली घटना. करवीर निवासिनी अंबाबाईचा किरणोत्सव सोहळा संपन्न. मावळतीच्या सूर्यकिरणांनी किरणोत्सव पूर्ण. किरणोत्सव पूर्ण झाल्यानं भाविकांमध्ये आनंद. जळगावातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात रंगकर्मी आणि लोककलावंतांची बैठक संपन्न. प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची रंगकर्मी आणि लोककलावंतांची चर्चा. ढोल ताशांच्या गजरात लेझिम पथकासह पाहुण्यांचं स्वागत. कांदिवलीच्या इच्छापूर्ती बाप्पाचं जल्लोषात आगमन. इच्छापूर्ती गणेश मंडळानं प्रति प्रयागराज काशी विश्वनाथ कुंभमेळ्याचा देखावा साकारला. नागरिकांना कुंभमेळ्याचा अनुभव घेता येणार. मुलुंडमध्ये धारावी पुनर्वसन प्रकल्पाविरोधात ठाकरे गट आक्रमक. ठाकरेंच्या शिवसेनेचा मुलुंड धारावी पुनर्वसन प्रकल्पाविरोधात एल्गार मोर्चा. गिरणी कामगारांच्या थकीत पगारासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचं आंदोलन. एनटीसीच्या कार्यालयात राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. मुंबई महापालिकेचा वर्ष 2025-26 अर्थसंकल्प 3 फेब्रुवारीला सादर होणार. मुंबई डेस्टिनेशन डकार डॉक्युसिरीजच्या विशेष स्क्रीनिंगचं आयोजन. क्रॉस कंट्री रॅली रेसर आशिष रावराणेंकडून कथन मोटरस्पोर्ट्सचा थरार. मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्ये पुन्हा औषध बंदीचं संकट. औषध पुरवणाऱ्या कंत्राटदारांच्या 120 कोटींच्या थकीत रकमेतील 5 ते 10% रक्कम जमा. पुरवठादारांची कोंडी. देवनार डम्पिंग ग्राउंडची 125 एकर जागा धारावी पुनर्विकासासाठी देण्याचा सरकारचा निर्णय. महसूल आणि वन विभागाचे पालिकेला कचरा हटवण्याचे निर्देश. देवनारचा कचरा हटवण्यासाठी 5 वर्ष लागणार. त्यामुळे प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता.
बदलापुरात सलग चौथ्या दिवशी पालिकेची अतिक्रमणावर कारवाई, अनधिकृत हातगाड्या आणि टप्प्या जमीनदोस्त, नगरपालिकेचं कारवाईचं नागरिकांकडून स्वागत. पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांना पालिकेकडून नोटीस, 4300 व्यापाऱ्यांना अनधिकृत बांधकामांसंदर्भात नोटीस, 15 दिवसात अनधिकृत बांधकाम हटवण्याचं आवाहन. 40 लाख द्या आणि क्लास 2 अधिकारी बना, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडे 40 लाख मागतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल, तर विद्यार्थ्यांनी ऑडिओ क्लिपवर विश्वास ठेवू नये, एमपीएससीच्या अध्यक्षांचं विद्यार्थ्यांना आवाहन. एसटी बसची भाडेवाढ केल्यानं नंदुरबारमधील विद्यार्थ्यांना आर्थिक फटका, मासिक पासचे दर कमी करण्याची नंदुरबारमधील विद्यार्थ्यांची मागणी. पुण्यात जीबीएसमुळे 56 वर्षीय महिलेचा मृत्यू, 24 तासात 16 नव्या रुग्णांची नोंद, रुग्णसंख्या 127 वर, तर राज्यात आतापर्यंत 2 जणांचा जीबीएसनं मृत्यू. सातारा जिल्ह्यात जीबीएसचे 4 संशयित रुग्ण, शासकीय रुग्णालयात 2, खासगी रुग्णालयात दोघांवर उपचार, 4ही मुलांची प्रकृती व्यवस्थित, आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती. घर पाडू नका, आम्हाला मुलं नाहीत, आम्ही कुठे जायचं, जळगावात एका वृद्ध दाम्पत्याच्या घरावर पालिकेचा हातोडा, पर्यायी व्यवस्था करण्याची वृद्ध दाम्पत्याची विनवणी, गणेशनगर भागातील अतिक्रमणावर कारवाई. सोशल मीडियावर कोणताही पोस्ट करताना काळजी घ्या, पुण्याचे पोलीस आयुक्तांचे अमितेश कुमार यांचं तरुण तरुणींना आवाहन. 3 फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेच्या विद्युतीकरणाला 100 वर्ष पूर्ण होणार, यानिमित्त जनरल मॅनेजरकडून नवीन लोगोचं आणि जिंगलचं अनावरण. नंदुरबार वाहतूक शाखेकडून बेशिस्त वाहनधारकांवर कडक कारवाई, तहसील कार्यालयात बेशिस्त पार्किंग होत असल्यानं नागरिकांकडून कारवाईची मागणी. नंदुरबार आणि नवापूरमध्ये गॅस सिलेंडरचा अवैध धंदा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून 6 जणांवर कारवाई, 37 सिलेंडर, 7 दुचाकी आणि 4 वजन काटे जप्त. अंबरनाथमध्ये गॅस कर्मचाऱ्याच्या डोक्यात झाड पडल्यानं कर्मचारी गंभीर जखमी, बिल्डरकडून जेसीबीने झाड पाडताना पडली घटना, अनेक गाड्यांचा चक्काचूर. चिंबूरमध्ये मेट्रो पिलरचा काही भाग रहिवासी इमारतीवर कोसळला, वडाळ्याकडे जाणाऱ्या मेट्रोचं काम सुरू असलेल्या ठिकाणी घडली घटना. चाळीसगाव पोलिसांकडून शब्बीर नगरात 480 औषधांच्या बाटल्या जप्त, चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल, कारवाईत पोलिसांकडून 88,520 रुपये किमतीचे औषधं जप्त. जळगावच्या चोपडामध्ये तापी नदीतून वाळूची चोरी करण्यासाठी मातीचा बांध फोडला, वाळू चोरट्यांकडून रस्ता उद्ध्वस्त, नदीत बेकायदेशीर बांध टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. नाशिकमध्ये रील्स बनवण्यासाठी महागड्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक, आरोपींकडून 3 गाड्या घेतल्या ताब्यात, पोलिसांकडून तपास सुरू. सैफ हल्ला प्रकरणात निर्दोष सुटलेल्या आकाश कनोज याने TV9 मराठीसमोर सांगितली सर्व हकीकत, पोलिसांनी निर्दोष सोडलं पण माझी नोकरी गेली, लग्न मोडलं, चूक नसतानाही मला अटक केली, आकाश कनोज याने मांडली व्यथा. प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यावर प्रियकराने प्रेयसीची 2 वाहनं पेट्रोल टाकून जाळली, पुण्यातल्या रामटेकडी भागातली घटना, अमजद पठाण असं आरोपीचं नाव. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची 32 लाखांची फसवणूक, महिलेच्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. संजय गांधी निराधार अनुदान योजनेत मुदतवाढ मिळण्याची मागणी, लाभार्थ्यांचं आधार कार्ड अद्ययावत न झाल्यानं भाजपचे तालुकाध्यक्षांकडून मुदतवाढीसाठी निवेदन. पुण्यात जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा विक्रम, शिवाजीनगरमध्ये 35.9 तापमानाची नोंद. पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी 3 वर्षांचा आराखडा तयार, 1.26 लाख कोटींचा खर्च अपेक्षित, मेट्रो, PMP, BRT मार्गांचा विस्तार होणार.